आता ज्यावेळेस आम्ही मतदान करतो, गावातला प्रत्येक जण मतदान करतो, त्यावेळेस त्या मतदाराची एक अपेक्षा असते, एक इच्छा असते की ज्यावेळेस मी समोरच्याला मतदान करतोय, उमेदवाराला मतदान करतोय, त्यावेळेस मला काहीतरी भेटलं पाहिजे, माझ्या गावाला काहीतरी भेटलं पाहिजे. तुम्ही मतदान ज्याला केला त्याला तुम्हाला विचारायचा अधिकार आहे, पण प्रत्येक काम फोनवर नाही ना होऊ शकत. म्हणजे जसं तुम्ही म्हटलं की मी प्रत्येक फोन हँडल करतो. आज आम्ही ज्या टायमाला 15 वर्षापासून मतदारांक मतं मागायला जातो, त्यांच्या डोळ्यामध्ये आपल्याबद्दलची भावना दिसते. आमच्याच गावामध्ये केंद्र शासनाची पाईपलाईन योजना आली होती. 5-5 पिढ्यांचे दाखले भेटतात आणि तुमच्याकडे 2003ची ग्रामपंचायतीची तुमच्याकडे नोंद नाही. 1942 मध्ये गांधीजींनी खेड्याकडे चला ही चळवळ सुरू केली. आता खेडेगाव समृद्ध झालं, खेडेगाव प्रगतशील झालं तर खऱ्या अर्थानं देश समृद्ध होईल. पण खेडेगाव समृद्ध कधी होईल? जेव्हा खेडेगावातला मुखिया, खेडेगावातला सरपंच हा सुशिक्षित असेल आणि गावासाठी झटणारा आणि गावासाठी वेळ देणारा असेल, त्यावेळेस खऱ्या अर्थानं खेडेगाव समृद्ध होईल. आता आपण जो विकास म्हणतो, तो विकास म्हणजे काय आणि विकास न होण्याची कारणं कोणती आणि गाव समृद्ध कसं होईल, या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आज आमच्या सोबत जोडलेले आहेत आमचे मित्र सचिन दादा गोडसे. दादा नमस्कार. नमस्कार. मी कुठलाही वेळ न घेता थेट मुद्द्यावर जातो. आपण प्रत्येक वेळेस म्हणतो की गावाचा विकास झाला पाहिजे, गाव समृद्ध झालं पाहिजे. तर हा गावाचा विकास म्हणजे काय आणि गाव आपण कशा पद्धतीने समृद्ध करू शकतो? नमस्कार. आमचं जे गाव आहे सावरगाव, पारनेर तालुक्यातील आणि नगर जिल्ह्याच्या एक सीमेलगतचं गाव आहे. बहुतांश ह्या गावाची ओळख हे पठार भागातील गावामध्ये मोडते आणि चारही बाजूनी एक डोंगराने व्यापलेलं गाव आहे. ह्या पठार भागावरीलमुळे जो काय आमच्या गावचं जे वास्तव हे वरच्या दिशेला असल्या कारणामुळे, तो सर्व दुष्काळी पट्ट्या कारणामुळे आमच्या गावचा मूळ प्रश्न आहे पाणी. आता बऱ्याच गावांमध्ये पाण्याचाच प्रश्न असतो आणि पाणी जर गावामध्ये आलं तरच खऱ्या अर्थानं गाव समृद्ध होतं. कारण आपल्या गावाकडं शेतकरी वर्ग आहे पूर्ण, आणि ज्यावेळेस शेतकरी वर्ग वरती येईल त्यावेळेस मग गाव समृद्ध होईल. कारण आर्थिकदृष्ट्या सगळ्यात महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस गाव आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल त्यावेळेस मग समृद्ध होईल असं मला वाटतं. मग त्यासाठी आपण शेतकऱ्यांसाठी काय करू शकतो असं मला वाटतं? शेतकऱ्यांसाठी मूळ प्रश्न हा पाणी. आज पाणी नसेल तर शेतकरी काहीच करू शकत नाही. पाणी असेल तर शेती करू शकतो, पाणी असेल तर कुठेतरी दूध उत्पादनाचा एक मार्ग मोकळा होऊ शकतो, जो शेतीचा जोडधंदा मानला जातो दूध उत्पादनाचा. आज आपण वास्तवात पाहता आमच्याच गावामध्ये केंद्र शासनाची पाईपलाईन योजना आली होती. ती योजना पूर्णपणे पाठीमागचे जे काही ग्रामपंचायतमधले बॉडीतले जे लोकप्रतिनिधी होते ते अयशस्वी झालेले. आम्ही त्यांना तुम्ही ती योजना अयशस्वी का झाली त्यासाठी भरपूर वेळा प्रश्न विचारले, पण त्यांच्याकडे त्याचं उत्तर मिळालं नाही. ठीक आहे, आम्ही त्या गोष्टी पाठीमागे टाकून आता परत एक नवीन योजना आली. किती कोटीची आहे, किती कशी आहे, काय आहे, ती कुठे गेली, काय गेली, त्या खोलात न जाता आम्हाला आता काय करता येईल, बरोबर त्या दिशेकडे आमची वाटचाल आहे. बरं, दिलं तुम्हाला निवडून आम्ही. आता ज्यावेळेस आम्ही मतदान करतो, गावातला प्रत्येक जण मतदान करतो, त्यावेळेस त्या मतदाराची एक अपेक्षा असते, एक इच्छा असते की ज्यावेळेस मी समोरच्याला मतदान करतोय, उमेदवाराला मतदान करतोय, त्यावेळेस मला काहीतरी भेटलं पाहिजे, माझ्या गावाला काहीतरी भेटलं पाहिजे, याच उद्देशाने प्रत्येक जण मतदान करतो. मग तुम्ही असं वेगळं काय करणार? कारण काय होतं बऱ्याच वेळा की ज्यावेळेस निवडणूक येते, निवडणुकीच्या आधी बरेच आश्वासने भेटतात, मी हे करील, मी ते करील, पण निवडणूक झाल्याच्या नंतर परत 5 वर्ष काही नाव येत नाही. बरोबर आहे. गेल्या 15 वर्षामध्ये मी माझ्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करीत आलेलो आहे. सामाजिक जीवन पाहिलं तर 21 वर्ष झालेले, राजकीय पाहिलं तर 15 वर्ष झालेले. मुळात राजकारणाची सुरुवात ही माझ्या सामाजिक कार्यातून झालेली. सामाजिक कार्य करत असताना तत्कालीन त्या काळचे विजय रावटी आमचे आमदार, त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून त्यांचं जी काही तालुक्यातील विकासाची जी घोडगंगा होती त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही या राजकारणामध्ये प्रवेश केलेला आहे. पण राजकारणामध्ये प्रवेश करण्याचं कारण काय? आपल्यासारखा कुठंतरी तरुण मागे राहिला, याची कोणीतरी राजकीय पोळी भाजून सत्ता भोगते. सत्ता भोगल्यानंतर काय होतं का तो काम करत नाही, पण त्याचं खापर आपण एकामेकांवरती फोडतो. तसं न करता आपण कुठेतरी राजकारणात पुढाकार घेतला पाहिजे. आज आम्ही ज्या टायमाला 15 वर्षापासून मतदारांक मतं मागायला जातो, त्यांच्या डोळ्यामध्ये आपल्याबद्दलची भावना दिसते, त्यांच्या डोळ्यामध्ये आपल्याबद्दलचा विश्वास उडतो. नाही, इथून मागे झाले, इथून पुढे होणार नाही. आज प्रत्येक निवडणुकीमध्ये
प्रत्येक निवडणुकी 5 वर्षामध्ये 3 वेळा आम्ही त्याला सामोरे जातो. आणि ती तुमची ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल, ती तुमची आमदारकी असेल, खासदारकी असेल. असं काही नाही की आता निवडणूक झाली 5 वर्षांनी आम्ही जातो आणि प्रत्येक प्रश्नाला आम्ही त्या मतदारांना सार्थ ठरलेलो आहे. आज हा जिथे तुम्हाला आम्हाला बसण्याची वेळ काय आली, तर प्रत्येक तरुणानं असा विचार केला तर गावच्या दिशेला दिशा दाखवणार कोण? मला एक गोष्ट सांगा, सपोज आम्ही तुम्हाला निवडून दिलं, तुम्ही राहायला आता मुंबईला तुमच्या व्यवसायामुळं, जर तुम्हाला आम्ही निवडून दिलं तर मग तुम्ही राहायला मुंबईला आहे, तर मग गावाचा कारभार कसा बघू शकता? म्हणजे प्रत्येक वेळेस आम्ही तुम्हाला फोन करून बोलवायचं की दादा इथं इथं झालंय काहीतरी, मग तुम्ही येणार, मग ह्या गोष्टी परत आम्हाला त्याच फेस करावं लागतील. बरं झालं तुम्ही चांगला प्रश्न विचारला, कारण प्रश्न तुम्ही माझ्या मनातला विचारला आणि विरोधकांच्या मनातला विचारला. विरोधकांच्या मनातलं म्हणण्यापेक्षा विरोधकांनी माझ्याविषयी काही बोलण्यासारखं नाही म्हणून त्याला एक राजकीय दिशा दाखवलेली. आता मी मुंबईला आहे आणि जर काहींची आडीअडचण आली तर कशा दूर होतील? असं काही नाही. आज माझा फोन हा 24 तास चालू असतो. दुसऱ्या बिलला मी फोन उचलतो, दुसऱ्या बिलला कोणाचं दवाखान्याचं काम असेल, कोणाचं हॉस्पिटलचं काम असेल, कोणाचं घरगुती काय भांडणं असेल, कोणाचं पोलीस स्टेशनची कामं असतील, प्रत्येक फोनला मी आज उत्तर देतो. आज ग्रामपंचायत शेजारी 100 मीटर राहणारी माणसं अवेलेबल राहत नाही. आज गेला रेकॉर्ड तुम्ही काढला ग्रामपंचायतीचा, उपस्थितांमध्ये सर्वात जास्त उपस्थिती आपली. आज कोणाचंही दुःखाचं कसं असू द्या, अंत्यविधी असू द्या, दसक्रिया असू द्या, सर्वात अगोदर मी नाही तर माझं कुटुंब तिथं हजर राहतं. पण प्रत्येक काम फोनवर नाही ना होऊ शकत. म्हणजे जसं तुम्ही म्हटलं की मी प्रत्येक फोन हँडल करतो, तसं प्रत्येक काम फोनवर नाही होऊ शकत. मी फोनवरती जेवढ्या गोष्टी होईल तेवढ्या हँडल करतो. आज तुम्ही उपस्थित राहून तुम्ही काय केलं? तुम्ही जर तिथंच राहिलं आहे, तुम्ही उटपळ गावामध्ये जे तुम्ही काय केलं? आज कधी तुम्ही कोणासाठी सहभाग किती नोंदवलं ह्या गोष्टी दाखवा. तुमची ग्रामपंचायतीची उपस्थिती दाखवा. तुम्ही ग्रामसेवकाच्या कार्यकारभारावर किती अंकुश ठेवला, ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांवरती तुमचा किती अंकुश आहे ते दाखवा. म्हणजे एखाद्या उमेदवाराने सुखदुःखात जाण्यापेक्षा आम्हाला आमच्या उमेदवारांनी आमच्या गावासाठी काय करता येईल किंवा तो आमच्या गावासाठी काय करतो हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण काही गोष्टी अशा आहे बघा, विकास होतो, विकास राहणार नाही. ठीक आहे, आता काही त्यांच्या कार्यकारभारामुळे त्यांना ते करता आलं नाही. त्यांना ते ग्रामपंचायत आज ह्या पंचवार्षिकमध्ये आम्ही त्यांना पूर्णपणे त्यांच्या पाठीशी 5 वर्ष राहिले. आता ते ग्रामपंचायतीच्या योजना राबवायला कमी पडल्या, त्याला आमचा काय दोष आहे? ते दर प्रत्येक वर्षाला सरपंच पद बदलण्यामध्ये त्यांनी त्यांचं 5 वर्ष घातलेले, त्याला आमचा काय दोष आहे? त्यांना काम करता आलं नाही त्यात आमचा काय दोष आहे? आज पूर्णपणे 9च्या 9 ग्रामपंचायतची बॉडी त्यांच्यासोबत होती. त्यांनी काय 5 वर्षामध्ये काम केलं आहे? 5 वर्षामध्ये तुम्हाला एक केंद्र शासनाची एक योजना होती पाण्याची, ती तुम्हाला राबवता नाही आली. तुम्हाला ग्रामसेवकावरती अंकुश ठेवता नाही आला. तुम्हाला ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यावरती अंकुश नाही ठेवता आला. तुम्ही अयशस्वी झालात म्हणून तुम्ही आमच्याकडे बोट दाखवता, हे चुकीचे. राहिला तुमचा मूळ प्रश्न सुखदुःखात जावंच लागतं. सुखदुःखात गेल्याशिवाय ह्या गोष्टी होती नाही. सुखदुःखात गेल्याशिवाय त्यांच्या विकसित गोष्टी घडती नाही. आता तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. एक आमचे कैलासवासी सकाराम माने म्हणून आमचे गृहस्थ होते, मुंबईला त्यांनी वास्तव करतात. तर त्यांच्या मुलाचा 2003ला जन्म झाला. 2003ला त्यांनी एक जन्म दाखला ग्रामपंचायतीतून घेतला होता. काही कालांतराने 10वी नंतर त्या मुलाचा पुढे ॲडमिशन घेण्यासाठी त्याचा तो दाखला हरवला. काय कारण, त्याला कागदपत्र लागलं. त्यांनी मला शाळेचा दाखला 10वी नंतर पाठवला. मी ग्रामसेवकांना मागणी केली, असं असं आहे, तुम्ही त्या व्यक्तीला का नाही दाखला देत परत? तर ग्रामसेवक म्हटले त्या मुलाची आमच्याकडे नोंदच नाही. म्हटलं ते एक लेखी द्या. त्यांनी मला लेखी दिलं. म्हटलं ठीक आहे. तो दाखल्याची प्रोसेस आम्ही करत असताना योगायोगाने त्याला त्या दाखल्याची दुसरी कॉपी भेटली. मी परत ग्रामसेवकाला प्रश्न विचारला, मूळ प्रश्न त्याच्या अगोदर एक प्रश्न विचारला का दाखला, ते बोले आमच्याकडे याची कोणत्याही प्रकारची नोंद नाही. मी त्यांना असा प्रश्न विचारला, तुमच्याकडे नोंद नाही मग त्याच्या शाळा सोडल्या दाखल्यावरती सावरगाव का लिहिलेलं आहे जन्माचे ठिकाण? ते म्हणले ती त्यांनी मनाने केले असेल, पण आमच्याकडे याची नोंदच नाही. म्हटलं ठीक आहे. पण 3 दिवसांनी बरोबर त्या मुलाला त्या ग्रामपंचायत दाखला भेटला. माझा तरुण सहकारी त्याचा भावी
जो माझ्या खांद्याला खांदा लावून काम करतो, पण तो कधी कुठे सामाजिक राजकीय जीवनामध्ये दिसणार नाही हे कुटुंब. मी त्या ग्रामसेविके मॅडमला विचारलं, मॅडम हा दाखला तुम्हाला व्हॉट्सअप केलेला आहे, हा चेक करा, हा तुमचा चेक आहे? हा बोले आमचा जे, पण मी तेव्हा नव्हते. हसण्यासारखं त्यांचं उत्तर आलं. मला मॅडम तुम्ही जरी नसाल पण तुमच्याकडे काहीतरी दप्तरी नोंद तर असेल. नाही तेव्हा मॅन्युअली होतं. म्हणलं मॅडम आज आम्ही समाजामध्ये कुणबीचे दाखले काढत असताना एखाद्याला कुठे अडचण असेल, 5-5 पिढ्यांचे दाखले भेटतात आणि तुमच्याकडे 2003ची ग्रामपंचायतीची तुमच्याकडे नोंद नाही. अहो हे कुठं शोधायचं, कुठं सापडायचं? हे उत्तर ह्या प्रशासनाच्या कारभारावरती अंकुश ठेवायचं काम कोणाचं आहे? ही गोष्ट मी ही फोनवर करू शकतो, हे लोक उपस्थित राहून का नाही करू शकत? राहिला विकासाचा प्रश्न, विकासाचा अजेंडा मी माझ्या तरुण सहकाऱ्यांबरोबर राहून येत्या निवडणुकीच्या काळामध्ये तुमच्या समोर सगळ्या गोष्टी पिक्चर क्लिअर होतील आणि तुमच्या माध्यमातून मी या गोष्टी दाखवणारच आहे. आता ही झाली पार्श्वभूमी. आता तुमचा विकासाचा काय अजेंडा आहे इथून पुढे, किंवा तुम्ही इथून पाठीमागं काय केलं आणि इथून पुढे काय करणार आहेत? कोणत्याही प्रकारचं पद नसताना पण मी माझ्या व्यक्तिगत तरुण सहकाऱ्यांच्या वतीने, सहकाऱ्यांच्या सहाय्याने आणि शिवाजी बेलकर म्हणजे आम्ही त्यांना सर्व मामा म्हणतो, त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिथे जिथे जे सर्वांगीण विकासाचं काम असेल तिथे आम्ही पुढाकार घेतलेला आहे. आणि त्याच्यात तुम्हाला एक उदाहरण सांगतो. माझ्याकडे एक चिकनवाडीची एक मागणी आली, लाईटीची मागणी आली. मागणी अशा संदर्भात आली का ते काय बोलले की आमच्या इथे सध्या जंगली वन्यजीवी, कारण चिकनवाडी परिसर आमचा चारही बाजूनी डोंगरांनी आणि घनदाट झाडांनी व्यापलेला एक गाव आहे. तिथे जंगली प्राण्यांचं, त्यांना बिबट्यांचं, सध्या बिबट्यांचा जो सुळसुळाट होतोय ती त्यांना एक भीती होती. त्याच्यामध्ये त्यांची एक साधी मागणी होती. काय मागणी? तर लाईटीची मागणी होती. तर त्यांनी वारंवार आमच्या ग्रामपंचायतीमध्ये अर्ज केला, पण ग्रामपंचायतीकडून त्यांना नेहमी सांगण्यात आलं की आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा फंड शिल्लक नाही. म्हणून त्यांनी आता सांगायचं कोणाला, तर त्यांनी मला योगायोगाने माझ्या एका तरुण सहकार्याने फंड शिल्लक नाही तरुण सहकार्याने फोन केला का दादा असं असं आहे. त्याच्या एका मागणीचं रूपांतर आम्ही गावात प्रत्येक, नुसतं त्या चिकनवाडीत न करता प्रत्येक सावरगाव वाडी वस्तीत आम्ही ते स्ट्रीट लाईट आणि लाईटीचं सामाजिक उपक्रम राबवला आणि ते यशस्वीरित्या राबवलं. असं कोणत्याही म्हणत नाही की हा माणूस आपला आहे आणि हा माणूस विरोधातला आहे, असं कोणताही दुजाभाव न करता आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी जिथे आम्हाला लाईटीचे पोल देण्यात आले, जिथे ज्याची लाईटीची मागणी होती त्याला लाईटी देण्यात आल्या. हे आम्ही पद नसताना केलेलं काम आहे. दुसरी गोष्ट, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, पठारभाग असल्या कारणामुळे, दुष्काळी परिस्थितीच्या कारणामुळे आमच्या गावात एक 3 महिने एक साधारण पाण्याची बिकट टंचाई वाजली. तिथे आम्ही मोफत टँकर पाण्याची व्यवस्था घरोघरी केली. घरोघरी पिण्याचं पाणी असेल, जनावरांचं पाणी असेल, ह्या प्रत्येक कुटुंबावाईज आम्ही टँकर दिलेले. असं तिथे पण कुठे दुजाभाव केलेला नाही आहे का हा आपल्यासोबत राहील, हा राहणार आहे का नाही राहणार आहे. कोणत्याही मनात सामाजिक काम करत असताना, कारण आमच्या एक जागृत देवस्थानचं एक बजरंगबलीचं हे, तुम्ही मनात कोणतेही जर पाप ठेवून सामाजिक कार्य करत असाल कधीही तुम्हाला त्या कार्यात यश मिळणार नाही. आता काय करणार आहे आणि काय केलं आहे, तसंच तुम्हाला चिकनवाडीमध्ये मी एका अंत्यविधीला गेलो होतो आणि चिकणे झापत वरून पावसाच्या धारा, ती अंत्यविधी मयत घेऊन जात असताना चिखल्याने पूर्ण माणसांचे पाय व्यापलेले होते. मग त्यांना विचारलं तुमची स्मशानभूमी, ते म्हणले आमच्याकडे स्मशानभूमीच नाही. हे हास्यास्पद आहे. आज त्या चिकणीवाडीनी आणि त्या चिकणी झापानी म्हणजे ते आमच्या गावचं एक भाग आहे. आज त्यांनी 3 पंचवर्ष ग्रामपंचायतीमध्ये काम केलेलं आहे. आज जर त्या माणसाला आणि त्या वाडीचं नाव तालुक्यात घेतलं जातं तर तिथलच्या जर स्थानिक लोकप्रतिनिधी माणसाला जर तिथे जर स्मशानभूमीचं काम करता येत नसेल, ती आम्ही करू. त्यांना फक्त सांगितलं तुम्ही आम्हाला 15 गुंठे जागा द्या, सत्ता असेल नसेल तुम्हाला तिथं स्मशानभूमी दिली जाईल. हा मूळ प्रश्न त्या वस्तीचा. तसं तुम्ही गावात आले, गावात आजही घरोघरी पिण्याच्या पाण्याची, जिथं आमचं स्थानिक गावठण आहे तिथे पिण्याच्या पाण्याची टंचाई, तिथे ह्या दोन्ही ग्रामपंचायती केंद्र शासनाच्या ज्या पिण्याच्या पाण्याच्या योजना होत्या ह्या यांनी सबसेल फेल ठरलेलं आहे. तिथे आम्ही अद्ययावत पाणी प्रत्येक कुटुंबाला देणार. वाचनालय उभे करू शकतो. वाचनालय झाले तर त्यांच्या ज्ञानात भर पडेल. त्यांच्या ज्ञानात भर पडलं तर गावच्या विकासाचं त्यांच्यात काहीतरी डोक्यात येईल. आज आपण बघतो का त्यांच्याकडे दुसरी कोणती गोष्ट करणार नसल्यामुळे ते कुठेतरी पत्ते खेळत राहतात. परत तुम्ही त्यांना लक्ष करतात.
त्यांना तुम्ही हे उपलब्ध करून द्या ना. ते कशाला पत्ते घेतील? ते त्यांचा वेळ तिथे ज्ञानात भर घालण्यासाठी वाचनालयाच्या मार्फत करतील. अशा भरपूर गोष्टी करण्यासारख्या आहे. पण ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी आज आपल्याला एक मतदारांची गरज आहे. आणि त्या मतदारांनी जर आपल्या पाठीमागे खंबीरपणे साथ दिली, चांगल्या भावनेतून साथ दिली, तर ह्या गोष्टी आपण आज शक्यता शक्य करू शकतो. आज तुम्ही बघा, नगर कल्याण हायवेला अपघाताचे प्रमाण वाढतात आणि सर्वात जास्त अपघाताचे प्रमाण, मृत्यू होण्याचे कारण फक्त त्याला वेळेवर तिथे कोणत्याही प्रकारची रुग्णवाहिका न पोच झाल्यामुळे या गोष्टी घडतात. ती पहिली ग्रामपंचायतीच्या मार्फत आम्हाला ती रुग्णवाहिका घ्यायची. नाही ग्रामपंचायत आम्हाला जर तो निधी तेवढा शिल्लक झाला, आम्ही कुठेतरी जिल्हा परिषद असेल, कुठेतरी आम्ही आरोग्य खात्याच्या मार्फत ती रुग्णवाहिका आम्ही बसवणार आहे. कोणतेही ते आमचं मेन उद्देश आहे. कारण आज भरपूर बघतोय आपण रस्त्यावरती अपघात घडला, आमच्याकडे प्रमाण जास्तच आहे. रुग्णवाहिका वेळेत न पोचल्या कारणामुळे हे प्रमाण वाढत चाललेलं आहे. तिथे कुठेतरी रोख आम्हाला घालायची. बऱ्याच वेळा काय होतं की आता महाराष्ट्र शासनाच्या इतक्या योजना आहेत, 1144 योजना आहेत जवळपास, पण त्यातल्या काही योजना लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत. म्हणजे काही ग्रामपंचायतीपर्यंतच येत नाहीत आणि ग्रामपंचायतीमध्ये जरी आल्या तर ते तिथंच थांबतात. सामान्य लोकांपर्यंत त्या पोहोचतच नाहीत. आज ग्रामपंचायतीला एवढा अधिकार दिलेला आहे, त्याच्यात तुमची आता जी ग्रामपंचायत ही लोकमतातून आहे, जनतेतून आहे. आज ग्रामपंचायतीला एवढा अधिकार आहे. आज 1144 काय तुम्ही योजना सांगितल्या, ह्या योजना फक्त 50 जर योजना तुम्ही बोलली, म्हणजे 50 सोडून द्या, 10 योजनावरती भर द्या. 10 योजनावरती भर दिला तर लोकांच्या मूलभूत गरजा दूर होतील. अहो काय लोकांना पाहिजे? जे शासनाचं आहे हे फक्त लोकांपर्यंत पोहोचवायचं, हेच आपलं काम आहे. याचंच फक्त तुम्हाला फॉलोअप घ्यायचं आहे, दुसरं आपलं काही काम नाही. तुम्ही जर हेच काम करायला तुम्ही अयशस्वी होत आहे, तुम्ही काय पुढे कामं करणार आहे? आज तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो, हिवरे बाजारचं उदाहरण देतो. आज हिवरे बाजारचा प्रत्येक कुटुंबातला व्यक्ती हा शहरात यशस्वीरित्या आपल्या पायावरती उभा आहे. काय शक्य झालं आहे? पोपटराव पवार त्यांच्या कुठं राजकीय शिका आहे का? नाही. काय शक्य झाले या गोष्टी? त्यांच्या मागं गावाने साथ दिली आणि त्यांनी यशस्वीरित्या गाव आज हिवरे कोर्टाचं नाव महाराष्ट्रात घेतलं जातं, महाराष्ट्रात नव्हे तर देशात घेतलं जातं. आज राळेगण सिद्धीची काय परिस्थिती आहे, आज हिवरे बाजारची काय परिस्थिती आहे? गावाच्या एकीमुळे ह्या गोष्टी शक्य झाल्या. शासनाने भरपूर दिलेलं आहे, त्याचं मार्गदर्शन आणि त्याचं पुरेपूर लोकांपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी, हे आपलं काम आहे. ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. ह्या गोष्टी करत असताना तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीच्या प्रशासनावरती, कारभारावरती अंकुश ठेवणे गरजेचं आहे. आता शेवटाकडे येतो तर आपलं गाव हे आर्थिकदृष्ट्या थोडंसं मागास आहे. तर आता आपल्या गावाकडं शेतकरी वर्ग जास्त आहे, तर मग त्या शेतकरी वर्गासाठी आपण काय करू शकतो? कारण ज्यावेळेस गाव आर्थिकदृष्ट्या प्रगत होतं त्यावेळेस खरा गावाचा विकास होतो, मला असं वाटतं. ग्रामपंचायत सदस्य जे निवडून दिलेले आहेत, प्रत्येकाच्या विभागातून सदस्य निवडून दिलेले आहेत. प्रत्येक सदस्याला, प्रत्येक मतदारांनी तो प्रश्न विचारायचा का माझं घरकुलामध्ये नाव का नाही आलं? आज मी माझ्याकडे मानेवाडीचं घरकुल योजना आहे, आज माझ्याकडे काळेवाडीची आहे, गोडशेवाडीची आहे, चिकनवाडी तुम्हाला फोन येतो, गावात तुम्हाला फोन येतो. मी असं त्याला उत्तर देत नाही का मी माझ्या गोडशेवाडीचाच आहे, मी माझ्या वार्डाचंच प्रतिनिधित्व करतो. आज मी चिकनवाडीच्या घरकुलाचा फॉलोअप घेतलेला आहे, मी गावातल्या घरकुलाचं घेतलं, मी मानेवाडीच्या घरकुलाचं घेतलं आहे. ह्या गोष्टी कधी शक्य होतो? कारण आपण आपल्या पदाचा जबाबदारीचा अधिकाऱ्याचा वापरच करीत नाही. बरोबर. तुम्ही जर त्या ग्रामपंचायतीमध्ये जर ग्रामसेविका असेल, ग्रामपंचायत कर्मचारी असेल, त्यांना जर तुम्ही जाब विचारणार नाही तर ह्या योजनांचा तुम्हाला जनतेपर्यंत तुम्ही पोहोचवणार कसे? त्यांना प्रश्न विचारायच्या अगोदर तुमच्याकडे त्या प्रश्नाचे उत्तर रेडी असणं गरजेचं आहे. आज बहुतेक ठिकाणी आपण बघतो का ग्रामपंचायतीमध्ये तोंड बघून कामं केली जातात. याचा तोटा कोणाला होतो? सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना होतो. ह्या गोष्टी कुठेतरी रोखल्या पाहिजे. आज ग्रामपंचायतीमध्ये गेला ते काम नियमातच झालं पाहिजे. तो किती मोठा शेट आहे आणि तो त्याच्यावरती डोक्यावरती किती राजकीय वरद असते, ह्या गोष्टी आमच्या तरी काळात बघितलं जाणार नाही. म्हणजे ज्याला त्याची गरज आहे त्याला भेटत नाही, ज्याला ज्याची गरज आहे त्याला भेटत नाही. त्यासाठी त्यांनी आता मूळ प्रश्न काय आला का सुरुवातीला तुम्ही मला प्रश्न विचारला का तुम्ही मतदान कोणाला करता? तुम्ही मतदान ज्याला केला त्याला तुम्हाला विचारायचा अधिकार आहे. तुम्ही त्याला विचारा 4 चौघामध्ये माझं काम का नाही होत?
तुम्ही तुमचं एकदा बटन दाबता, एकदा चुकी करता, ही चूक तुम्हाला 5 वर्ष बघावं लागते. असं 5 वर्ष करता करता 25 वर्ष आज आपली ग्रामपंचायत मागे गेलेली. आज जर आपल्या हातामध्ये काही नाहीच, आज या प्रश्नाचं तुम्ही देऊ शकत नाही. उद्या तुम्ही यशस्वीरित्या ही जर माझ्या हातात ग्रामपंचायत तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आली, हा प्रश्न तुम्हाला विचारू शकतो ना. आज सावरगावमध्ये तलाठी कार्यालयच आवश्यक नाही. ज्याच्याकडे साधनं आहेत तो जाऊ शकतो बाजारपेठेच्या गावामध्ये, पण ज्याच्याकडे साधनं नाही त्या वृद्धांनी काय करायचं? तलाठी कुठे शोधत बसायचा? ते तलाठी कार्यालय आम्ही उपस्थित करणार. त्याला ज्या तलाठी कार्यालयाला ज्या सुखसुविधा लागतात, तुमच्या वायफायच्या असतील, सोशल मीडियाच्या माध्यमातून असतील, या सर्व उपलब्ध करून देऊ. ही गावातच होणार, पण हे कधी शक्य राहणार? त्यात तुमची साथ आम्हाला मिळणार, तेव्हा या गोष्टी शक्य राहणार. तुम्ही आम्हाला प्रश्न विचारा ना, ह्याच ठिकाणी आपण 5 वर्षांनी परत इथे बसू. 5 वर्ष कशाला, 1 वर्षांनीच बसू. 1 वर्ष मग तुम्ही आम्हाला 1 वर्षांनी विचारा का तुमच्या कार्यकाळामध्ये ह्या लोकांना ह्या योजनेचा फायदा घेता आला नाही.